नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण की आपल्या राज्यातील जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे, तर मित्रांनो या योजनेचा लाभ जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची तयारी जी आहे तर ती सरकारकडून केली जात आहे. आणि या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं अपडेट म्हणजे की या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधीची तरतूद करण्यासाठी जे आपलं नवीन लेखाशीर्ष आता लागणार आहे, तर ते नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. आणि ही जी मंजुरी दिली आहे तर याचा शासन निर्णयसुद्धा सहकार आणि पणन विभागाने जारी केलेला आहे. आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे आपलं राज्य मंत्रिमंडळाची 2 जून 2026ला जी बैठक झाली होती, तर मित्रांनो या बैठकीमध्ये आपल्या राज्यातील थकबाकीदार शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती आणि नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आणि मित्रांनो, या निर्णयास अनुसरून संदर्भाधीन शासन निर्णयान्वये जे आहे तर ती आपली शेतकरी कर्जमुक्ती योजना जी आहे तर ती जाहीर करण्यात आली होती. आणि मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे आपले पात्र शेतकरी असणार आहे, जो निर्णय आला होता, जे निकष होते त्यानुसार आता आपल्या राज्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये थेट जी आहे तर ती लाभाची रक्कम महा-आय-टी या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने DBTद्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, यासाठी येणारा जो काही खर्च आहे तर या सर्व खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना जे आहे तर ते नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलं आहे. आणि या योजनेच्या निकषात बदल करण्यासाठीही सरकारने जे आहे तर ती पावले उचलली आहेत. आणि या योजनेच्या निकषात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या उद्देशाने या आधीच राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तर ती गठीत केली आहे. आणि मित्रांनो, या अंतर्गत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना जे आहे तर ते 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. आणि या योजनेअंतर्गत कर्जमुक्ती, एक वेळ समझोता, वन टाईम आणि प्रोत्साहनपर अशा 3 घटकांचा समावेश आहे. आणि आता लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असून जे प्रोत्साहनपर अनुदान आहे तर ते आपल्या शेतकऱ्यांच्या आधार लिंक बचत खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि सर्वप्रथम 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे तर त्यांना सुद्धा कर्जमाफीची रक्कम जमा देण्यात येणार आहे. आणि विशेष म्हणजे की ज्यांचं कर्ज 2 लाखावर दिलं आहे त्यांना मात्र 2 लाखावरपेक्षा जास्त कर्ज असलेली जेवढी काही रक्कम आहे तर तेवढी रक्कम भरल्यानंतर त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. परंतु आता या 3 घटकापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे काही आपले 2 लाखापर्यंतचे थकबाकीदार असणारे शेतकरी आहेत आणि जे काही आपले प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असणारे शेतकरी आहेत, तर या सर्वांच्या आता बँक खात्यामध्ये जे आहे तर ते कर्जमाफीचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यासाठीची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू करण्यात आली असून आता लवकरच आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनिक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता